नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यातील कलम 86 या कलम 86च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. या तरतुदींचा आढावा आज आपण घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यातील कलम 86 हे विवाहित महिलेवर तिच्या पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्याशी संबंधित आहे. कलमाचे नाव आहे पती. कलम 86 पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून स्त्रीस क्रूरतेची वागणूक देणे. सोप्या शब्दात त्याचा अर्थ आहे, जर एखाद्या विवाहित महिलेचा पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सासू सासरे मेहुणा इत्यादी तिला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या त्रास दिला, तिच्यावर अत्याचार केले किंवा हुंड्यासाठी अवैध मागण्यांसाठी तिचा छळ केला तर तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. मूळ उद्दिष्ट काय आहे ह्या कलमाचं? तर वैवाहिक घरात मॅट्रिमोनियल होममध्ये महिलांचे कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि हुंड्यासाठी होणाऱ्या अत्याचारांपासून संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार देणे हे या कलमाचं मूळ उद्दिष्ट आहे. महत्त्वाच्या कायदेशीर व्याख्या कोणत्या आहेत? तर कलम 86 अंतर्गत क्रुएल्टी म्हणजे काय? तर असा कोणताही हेतू पुरस्सर आचरण, विलफुल कंडक्ट, ज्यामुळे स्त्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते किंवा तिच्या जीवाला, शरीराला किंवा आरोग्याला म्हणजे मानसिक किंवा शारीरिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. स्त्रीला किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला, उदाहरणार्थ तिचे आईवडील, कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू देण्यास भाग पाडण्यासाठी केला जाणारा छळ म्हणजे हुंडा किंवा बेकायदेशीर मागणी केली जात असेल तर त्यालाच हुंडा म्हटलं जाईल. यालाच केला जाणारा छळ म्हटलं जाईल. व्यावहारिक उदाहरणे कसे आहेत? तर उदाहरण एक, मानसिक क्रूरता म्हणजे काय? या महिलेचा पती आणि सासू तिला सतत तुझ्या माहेरच्यांनी लग्नात गाडी दिली नाही म्हणून टोचून बोलतात, घरात अन्न देत नाहीत आणि तिला खोलीत डांबून ठेवतात, तर याला क्रूरता, मानसिक क्रूरता म्हटली जाते. उदाहरण 2, शारीरिक क्रूरता म्हणजे काय? या महिलेला तिच्या पतीने तिच्या माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी वारंवार मारहाण करणे ही शारीरिक क्रूरता आहे. ओके. तर याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कायदेशीर संदर्भ काय आहे? तर ऐतिहासिक पार्श्वभूमी 1980च्या दशकात भारतात हुंडाबळी आणि विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. महिलांना वैवाहिक घरात कायदेशीर संरक्षण देण्यासाठी 1983मध्ये म्हणजे भारतीय दंड संहितेत IPC सुधारणा करून सेक्शन 498 समाविष्ट करण्यात आला होता. जुन्या कायद्याशी तुलना केल्यास कसे करता येईल? तर IPC सेक्शन 498A ऐवजी BNS सेक्शन 86 आणले गेले आहे. मूलभूत व्याख्या आणि घटनांमध्ये फरक केलेला नाही, परंतु नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2024 अंतर्गत मुळे या प्रकरणांच्या तपासात आणि सुनावणीत तंत्रज्ञानाचा वापर व वेळेची मर्यादा लागू झालेली आहे. आता या कलमांसंबंधित असलेल्या सांविधानिक कलमे कोणती आहेत? तर भारतीय संविधानातील कलम 14 समानतेचा हक्क, अधिकार, महिलांचे लैंगिक असमानतेपासून रक्षण करणे. तसेच कलम 21 जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, सन्मानाने आणि हिंसाचार मुक्त जगण्याचा अधिकार. तर ही काही भारतीय संविधानातील कलमे या कलमाच्या संबंधित आहेत. आंतरराष्ट्रीय संदर्भ घेतला तर संयुक्त राष्ट्रांच्या या कराराशी हे कलम सुसंगत आहे. कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द वुमन या कराराशी हे कलम सुसंगत आहे. कायदेशीर घटक आणि कायदेशीर सिद्धांत पाहूया. आवश्यक मूलभूत घटक कोणते आहे हा गुन्हा होण्यासाठी? तर पीडित महिला विवाहित असली पाहिजे, ती क्रूरतेला आणि छळाला बळी पडलेली असावी, असा छळ किंवा क्रूरता तिच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी केलेली असावी, अशी क्रूरता कलम 86मध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार मानसिक शारीरिक इजा किंवा हुंड्याची बेकायदेशीर मागणी असावी. गुन्हेगारी मानसिक स्थिती मेन्स्ट्रिया होय आरोपीचा स्त्रीला त्रास देण्याचा किंवा छळण्याचा हेतू, इंटेन्शन, नॉलेज सिद्ध होणे आवश्यक आहे. आता लॅटिन मॅक्झिम कोणत्या आहेत ह्या कलमासंबंधित? ॲक्टस नॉन फिसिट रियुम निसी मेन्सिट रिया हे लॅटिन मॅक्झिम आहे. ह्या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ असा की केवळ कृत्यामुळे गुन्हा होत नाही, त्यामागे गुन्हेगारी मन असणे आवश्यक आहे. तर फक्त कृत्य करून जमणार नाही, तर त्यामागे गुन्हेगारी वृत्ती, मन, इंटेन्शन हे असणं गरजेचं आहे. आता या कलमास अपवाद आणि संभाव्य बचाव कसा घेता येईल?
आरोपीला. डिफेन्सेस फॉर अक्यूज. वैवाहिक आयुष्यातील सामान्य रुसवे फुसवे, किरकोळ भांडणे किंवा वैचारिक मतभेद म्हणजे क्रूरता नाही, असा बचाव घेता येईल. खोट्या तक्रारी किंवा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केलेला वापर, असा देखील आरोपीला बचाव घेता येईल. गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे आणि प्रक्रिया कशी आहे? तर हा गुन्हा कसा आहे, गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे, तर हा गुन्हा कॉग्निजेबल आहे, दखलपात्र गुन्हा आहे. पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आरोपीला. तसेच हा गुन्हा जामीनपत्र आहे की अजामीनपात्र आहे, तर हा गुन्हा अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. जामीन न्यायाधीशांच्या अधिकारावर अवलंबून असतो. तसेच हा गुन्हा आपसात तडजोड करण्यायोग्य आहे की अतडजोड पात्र आहे. कंपाऊंडेबिलिटी कशी आहे याची या गुन्ह्याची, तर हा गुन्हा नॉन कंपाऊंडेबल आहे, असंशोधनीय किंवा अतडजोड पात्र आहे. मात्र उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय विशेष अधिकारांतर्गत FIR रद्द करू शकते. सुनावणीचे न्यायालय कोणत्या, ज्युरिडिक्शन कोणत्या न्यायालयात हा खटला चालू शकतो, तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या न्यायालयात हा खटला, न्यायालय हे प्रकरण चालू शकतं. पनिशमेंट काय, शिक्षा काय ह्या गुन्ह्यासाठी, तर 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड हे दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पीडितेसाठी कायदेशीर उपाय काय, रेमेडीज काय आहेत विक्टीमसाठी, तर या कलमाअंतर्गत फौजदारी कार्यवाही व्यतिरिक्त महिला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 अंतर्गत पोटगी, मेंटेनन्स, राहण्याचा अधिकार, रेसिडेन्स ऑर्डर आणि संरक्षण मागू शकतात पीडित व्यक्ती. आता ह्या कलमाचा पुरावा देण्याची जबाबदारी कुणावर आहे, ते पुराव्यांचे प्रकार कसे आहेत? मौखिक पुरावा, पीडितेची साक्ष, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांची साक्ष, हे मौखिक पुरावा ग्राह्य धरला जाईल. कागदपत्रांचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्रे, मेडिकल रिपोर्ट्स, MLC, व्हॉट्सअप चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग, डायरी आणि किंवा पोलिसांनी दिलेल्या जुन्या तक्रारी, हे देखील पुरावे घेतले जातील. आता बर्डन ऑफ प्रूफ, पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावर? प्राथमिक जबाबदारी फिर्यादी पक्षावर असते, सरकारी पक्षावर असते, प्रोसिक्युशनवर असते. जर स्त्रीचा विवाह झाल्यापासून 7 वर्षांच्या आत तिने आत्महत्या केली असेल तर भारतीय पुरावा कायदा, पहिला भारतीय पुरावा कायदा होता, आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 च्या कलम 117 आणि 118 अंतर्गत पती आणि नातेवाईकांना तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे कायदेशीर गृहीतक म्हणजे प्रिझम्पशन धरले जाऊ शकते. केस लॉज आणि न्यायालयीन निकाल पाहूया. अरनेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. तथ्य काय आहेत या खटल्याचे, त्या पतीने कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मुद्दा काय होता, इश्यूज काय होता, हा कलमाचा गैरवापर किंवा पोलिसांकडून होणारा आपोआप ऑटोमॅटिक अटकेवर नियंत्रण आहे का, असा हे मुद्दा होता. तर ह्या खटल्याचा रेशिओ डेसिडेंडी काय होता, तर या कलमाखाली तक्रार दाखल होताच पोलिसांना आरोपीला लगेच अटक करण्याचा अधिकार नाही. BNSS सेक्शन 35 अंतर्गत नोटीस देऊन चौकशी करणे बंधनकारक आहे, असा निर्णय देण्यात आला. खटला 2, न्यायालयीन प्रकरण 2, सोशल ॲक्शन फोरम वर्सेस मानवाधिकार सोशल ॲक्शन फोरम फॉर मानवाधिकार वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 मधला हा खटला आहे, न्यायालयीन प्रकरण आहे. या खटल्याचं तथ्य फॅक्ट्स काय होते, तर या कलमाच्या गैरवापराबद्दल विविध याचिका दाखल झाल्या होत्या. तर रेशिओ डेसिडेंडी काय, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की महिलांच्या संरक्षणासाठी हे कलम अत्यंत गरजेचे आहे, परंतु तपास अधिकाऱ्यांनी मध्यस्थ्य आणि सत्यता तपासूनच कारवाई करावी. आता या कलमासाठी कायदेशीर टीका आणि व्यावहारिक उपयोग कसे आहेत, तर व्यावहारिक उपयोग, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांसाठी हे एक प्रभावी कायदेशीर शस्त्र आहे. गैरवापर रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत. तक्रार आल्यावर पतीच्या, लांबच्या किंवा वयोवृद्ध नातेवाईकांची नावे विनाकारण समाविष्ट केली आहेत का याची खात्री पोलीस तपास अधिकारी करतात. समुपदेशन, काउन्सिलिंग आणि मध्यस्थीला, मेडिटेशनला प्राधान्य दिले जाते. टीका काय, क्रिटिसिझम काय, कायदेतज्ञांच्या मते काही प्रकरणांमध्ये या कलमाचा वापर पती आपल्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी किंवा सुडाच्या भावनेने केला जातो. परीक्षेसाठी आकलन फ्लोचार्ट कसा आहे ह्या कलमाचा, तर पीडित महिलेचा पती आणि नातेवाईकांकडून छळ होणं, नंतर मग पोलीस ठाण्यात तक्रार FIR नोंदवणं, BNSS सेक्शन कलम 35 अंतर्गत आरोपींना नोटीस व प्राथमिक चौकशीसाठी बोलावणं, नंतर मग मध्यस्थी आणि समुपदेशन प्रयत्न करणं, त्यानंतर तडजोड न झाल्यास दोषारोपपत्र, चार्जशीट तयार करणं,
न्यायालयात पाठवणे, JMFC न्यायालयात खटला व सुनावणी होणे, दोषी आढळल्यास 3 वर्षापर्यंत जेल आणि दंड होऊ शकतो, निर्दोष आढळल्यास निर्दोष मुक्तता केली जाते. गुन्ह्याचं महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे, तर हा गुन्हा आहे कॉग्निझेबल आहे, नॉन बेलेबल आहे आणि नॉन कंपाऊंडेबल आहे आणि कोणत्या न्यायालयात चालू शकतो, तर JMFC या न्यायालयात चालू शकतो. म्हणजे हा गुन्हा कसा आहे, दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, तडजोड न करणारा गुन्हा आहे आणि हा JMFC यांच्या न्यायालयात हा खटला चालू शकतो. महत्त्वाची केसेस कोणत्या आहेत, तर आर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार अटकेसंबंधी नियम दिलेले आहेत. शिक्षेची मुदत कशी आहे, तर 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. निष्कर्ष काय काढता येईल, तर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 86 हे भारतीय समाजात विवाहित महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा पाठीराखा आहे. या कलमाचा मुख्य उद्देश महिलांवर अत्याचार थांबवणे हा असून न्यायालयाने आणि तपास यंत्रणा या कायद्याचा गैरवापर टाळून योग्य न्यायालयात न्याय मिळेल याची काळजी घेतात. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यामधील कलम 86 या कलम 86च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, जाणून घेतलेल्या आहेत. हे कलम किंवा ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचाही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.